नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील अडकूर मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ राजश्री लक्ष्मण गावडे यांच्या जिल्हा परिषद निधीतून पिळणी व अपुट होळवाडी इथं मंजूर झालेल्या स्मशान शेडच्या बांधकामाचं भूमिपूजन उत्साहात संपन्न झालं. या कार्यक्रमाला भाजप सेवा उद्योग समितीचे महाराष्ट्र राज्य संयोजक समितीचे लक्ष्मणराव विश्राम गावडे, चंदगड विधानसभा मतदारसंघ विस्तारक अशोक गडदे, सरपंच गुंडूपंत कबाडी, ग्रामपंचायत सदस्य विशाल गावडे, तुकाराम कांबळे, मधुकर गावडे, ग्रामसेवक पाटील, रमेश कदम, सामाजिक कार्यकर्ते जे.एम. शेखर, संदीप झेंडे, बाळाजी पाटील, सागर सुभेदार, संजय मोरे, लक्ष्मण मटकर, संजय नाईक यांच्यासह दोन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य राजश्री गावडे म्हणाल्या की चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकास कामांचा महापूर आला. हा विकासाचा महापूर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. यावेळी भाजप सेवा उद्योग समितीचे राज्य संयोजक लक्ष्मणराव गावडे म्हणाले, अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांना दिलेला विकास कामांचा शब्द आम्ही निश्चित पूर्ण करू. आगामी काळातही जास्तीत जास्त विकास कामं करून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू. अडकूर मतदारसंघातील गावांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सौ राजश्री गावडे सातत्यानं प्रयत्नशील आहेत. पिळणी व अपुट होळवाडी येथील ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची स्मशान शेडची प्रलंबित मागणी या निधीतून पूर्ण होत असल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं. या विकास कामाबद्दल दोन्ही गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांनी सौ राजश्री गावडे यांचे आभार मानलेत. या प्रसंगी तुकाराम गावडे, वसंत बुवा, देमा गावडे, सखाराम गावडे, विष्णू गावडे, गोविंद गावडे, नामदेव गावडे, नारायण बिजुरकर, बाबू गावडे, मधुकर कांबळे, गोपाळ गावडे, संजय गावडे, मनोहर गावडे, अनंत गावडे, प्रकाश बुवा, तानाजी बिजुरकर, बालाजी सांगेलकर यांच्यासह परिसरातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.